उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। खोटं बोलणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं, अनिल देशमुखांचा दावा। अनिल देशमुख यांनी गुन्हेगाराला मदत केलेली आहे, नितेश राणेंचा आरोप। तर सर्व खरं सांगून टाका, घाबरता का? नितेश राणेंचा अनिल देशमुखांना सवाल। अनिल देशमुख तेव्हा का काही बोलले नाही? देशमुखांच्या आरोपामध्ये तथ्य नाही। अनिल देशमुखांच्या आरोपावरती खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। शिंदे गट आणि अजित पवार गटामधील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कोर कमिटीची आज बैठक। सायंकाळी 5:30 वाजता अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार। आजच्या बैठकीनंतर अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या निकालावर सुनावणीस नकार। रवींद्र वायकर यांच्या विजयाला भरत शहा यांचं आव्हान। मतमोजणी केंद्रावर गैरप्रकार, निकालाला स्थगिती द्या, याचिकेत मागणी। कुलाब्यातील एका चौकाचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असं नामकरण करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पालिका आयुक्तांना निर्देश। अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ शरदचंद्र पवार पक्षाचं मुंबईमध्ये आंदोलन। महाराष्ट्रावरती अन्याय झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी। म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज सादर। त्यापैकी 98,508 कामगार घरासाठी पात्र। महारेरामध्ये रिक्त पद भरा। उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस। रिक्त पद वेळेवर न भरल्यानं कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती। पालिकेकडून मुंबईमध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। ज्या भागामध्ये खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। आतापर्यंत 13 अभियंत्यांना अशा प्रकारच्या नोटीसा। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस। कल्याणच्या शिवाजी चौकात गुडघाभर पाणी। मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेमध्ये एसव्ही रोडवर असलेल्या डी हाईट इमारतीमध्ये आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। इमारतीमधील नागरिकांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश। ठाण्यामधील तरुणीनं पाकिस्तानामध्ये जाऊन लग्न केल्याची घटना समोर। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पूजा खेडकरला खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबेदाण आणले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश। तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना। सोलापुरात अर्थसंकल्पाविरोधात शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळालं नाही असं म्हणत भोपळा फोडत शरद पवार गटाचं 4 हुतात्मा चौकामध्ये निषेध आंदोलन। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस। मुठा नदीच्या पात्रामध्ये 9,416 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा। लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद। गेल्या 24 तासात तब्बल 275 मिलीमीटर पाऊस बरसला। सांगलीमधील चांदोली धरण 82% भरलं। गेल्या अनेक दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी साठ्यात वाढ। वारणा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू। सांगलीमधील पलूस तालुक्यामधील औदुंबर दत्त मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। यावेळी मंदिरातील या वर्षीचा पहिला पादुका स्नान सोहळा संपन्न। खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शिवणे पूल पाण्याखाली। पुलावरून पाणी जात असतानाही वाहन चालकांकडून धोकादायक प्रवास सुरूच। मध्यरात्री 12:30 वाजता मनोज जरांगेंनी घेतले उपचार। जरांगेंची साखरेची पातळी आणि रक्तदाब खालावल्यानं मनोज जरांगेंना लावल्या 3 सलाईन। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधील येलदरीमध्ये जलसमाधी आंदोलन। मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळी वातावरणामुळे बालरुग्णांच्या संख्येत वाढ। घाटी रुग्णालयामध्ये गॅस्ट्रो, व्हायरल फीवर, डेंग्यू सदृश्य आजाराचे सर्वाधिक बालरुग्ण।
नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 80% भरलं. नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. हिंगोलीमध्ये सोयाबीन पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव, सततच्या ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम. लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा आज अहमदनगरच्या जामखेडमध्ये. मुख्यमंत्र्यांकडून केवळ मराठा समाजाचे लाड पुरवण्याचं काम सुरू असल्याची आंदोलक वाघमारेंची टीका. अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंचा सरकारला घरचा आहेर, मंत्री मंत्रालयामध्ये येत नाहीत तसंच लोकांचं काम करत नसल्याचाही आरोप. तर मंत्र्यांचं काय सुरू आहे हे त्यांनाच कळत नसल्याचीही केली टीका. घोटी टोल नाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. 3 माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुखांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवर घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिक पोलिसांचा भोंगळ कारभार. घोटी नाक्यावरील आंदोलन प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा मगर यांच्या नावानं गुन्हा दाखल. मात्र त्यांचा 2023 मध्येच मृत्यू झाल्यानं खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. मुंबई नाशिक महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा मंत्री दादा भुसेंनी घेतला आढावा. संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश. नाशिक जिल्हा परिषदेच्या दप्तरे उपलब्ध न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई. 84 ग्रामसेवकांवर कारवाई. ग्रामसेवकांवर प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधील चिरडा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरण 100% भरलं. उमरी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधील चांदवडच्या वाहेगाव साळच्या जवानाचा अपघाती मृत्यू. जवान तेजस आहेर यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. नाशिकच्या मालेगावमधील खाकुर्डीच्या प्रणव ठाकरे या उच्च शिक्षित तरुणाची कमाल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीनं डाळिंबाच्या बागेतून मिळवलेलं लाखोंचं उत्पन्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नागपुरामधील व्हरायटी चौकामध्ये निषेध आंदोलन. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्यात आल्याचा आरोप. यवतमाळच्या बेंबळा नदी प्रकल्पाचे 6 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले. विसर्ग सुरू केल्यानं बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी या तालुक्यामधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामधील निम्न वर्धा धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले. वर्धा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची संततधार. इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे अर्धा मीटरनं उघडल्यानं इरई नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यामधील 450 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सोयाबीन आणि कपाशी पिवळी पडण्याच्या मार्गावर. भंडाऱ्यात सकाळपासून पावसाची संततधार. पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड. शेती पाण्याखाली आल्यानं पिकांचं नुकसान. अनेक गावांचा अजूनही संपर्क तुटलेला असून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं मदत सुरू. वर्धा सेलूमध्ये केवायसी नसलेल्या 8,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी. बँकेनं मनुष्यबळ वाढवून केवायसी पूर्ण करावी. वर्धा सोशल फोरमची मागणी. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यामधील भिंडाळामध्ये शेतामध्ये असताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला. वाघाच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू. शिंदे गटाचे आमदार मंत्री दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये भाजपच्या राजन तेलींचे बॅनर. वाढदिवसानिमित्तानं लावलेल्या बॅनरवर मतदारसंघावर दाव करणारा आशय असल्यानं महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधल्या रोहा शहरामधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीच्या किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लोटे एमआयडीसीमध्ये वायू गळती. 7 ते 10 जणांना त्रास. नागरिक आणि कंपनी प्रशासनाला विचारला जाब. बैठकीमध्ये कंपनीला लागून असलेल्या वस्तीला कायम स्वरूपी स्थलांतरित करण्याची मागणी. कणकवलीमधील नरडवळे या नाक्यावरील एका इमारतीचं पत्र्याचं पूर्ण छत रस्त्यावर येऊन कोसळलं. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.